बघू पुढे. क्या बात आहे. वरती सगळ्या महापुरुषांचा फोटो लावलाय. खूप छान, खूप मस्त, सगळं सुंदर आहे. फक्त महात्मा फुलेंचा एक फोटो पाहिजे होता. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र सगळ्यांना. अगदी मनापासनं जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. तर हा व्हिडिओ बघत असणाऱ्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांनो, मायबापांनो, तुमचं फरमाईश बोल या चॅनलमध्ये मी अमित घारकर मनापासनं स्वागत करतो. प्रथमतः तुम्हाला सगळ्यांना 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आता थांबायचं नाही, ह्या टायटल ट्रॅकवरती रिॲक्शन व्हिडिओ करणार आहोत. मित्रांनो, असं खूप टायमानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप चांगला काहीतरी सिनेमा आला आहे. तर मित्रांनो, तुमचा वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. दुसरी गोष्ट, व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहता पण आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही. प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबमुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी स्फूर्ती येते. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन. आहा, झी स्टुडिओ प्रस्तुत. क्या बात आहे. म्हणजे काहीतरी खरंच चांगलं असणार. खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. क्या बात आहे. एकदम परफेक्ट बोलल्या. खरा हिरो मित्रांनो कधी तोच असतो जो लोकांना पायावरती उभं करतो, नाही तो कोणाचे पाय खेचत. बघा, काही लीडर असे असतात ना की जे उगाच तरी बोलतात ना, लोकांचे पाय खेचतात, त्यांना वाटतं की आम्ही हिरो आहे. नाही, पण खूप छान वापरलाय. बघू पुढे, बघू. हात तुझा खे हाती, तुझे तुझा रे सा. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. अख्खी स्टारकास्ट आपल्याला इथे बघायला मिळते. खूप भारी. बघू पुढे. भरत जाधव सरांना अशा रोलमध्ये पाहिल्यानंतर एक काहीतरी वेगळंच भरून येतं मन. म्हणजे असं वेगळंच वाटतं की एकदम हाडाचा कलाकार आहे. खरंच हा माणूस ना एक तो नाटक क्षेत्रासाठीच बनलाय. बघू आपण पुढे. क्या बात आहे. संगीत गुलजार सिंग. क्या बात आहे. टाक काळावर माती, नशीब कोरून. लिरिक्स ऐकले मित्रांनो. टाका काळावरती माती, नशीब कोरून हाती. लिरिक्स पण तोडलेले आहेत, बट त्याचं जे काय त्यांनी फॉन्ट वापरला आहे तो पण अतिउत्तम आहे. मस्त, खूप छान. आणि प्रॉपर जसे सफाई कामगार असतात त्या सफाई कामगारांचं जे काय वर्णन आहे ते प्रॉपर केलं आहे. तर पुन्हा एक असा मित्रांनो काळजाला भिडणारा ॲक्टर जसं की भरत जाधव आहे, तसा सिद्धार्थ जाधव आहे. उत्कृष्ट कलाकार आहे एकदम. कुठल्या पण गोष्टीमध्ये तो काय होतं त्याला ते एक आपलं पूर्ण जान टाकतो, पूर्ण त्याच्यामध्ये आपली मेहनत उतरवतो. वा, पुढे बघू. वाह, अजय गोगावले. अजय अतुल यांना कोण नाही ओळखत. त्यांच्यापैकी अजय गोगावले सर, त्यांनी हे गाणं गायलंय. ऐकू आपण. क्या बात आहे. काय ऐकलं तुम्ही? काळ्या नावाचा तू ध्रुव तारा, पिऊन घे अंधार सारा. लिरिक्स पण एक खूप सुंदर. बघू पुढे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आता एवढं जे काय पाहिलं त्याच्यानंतर असं वाटतं की हे गाणं ऐकल्यानंतर एक स्फूर्ती येते. जसं की खूप आधी एक गाणं आलं होतं, मला वाटतं काहीतरी, आता मला त्या गाण्याचं नीट नाव आठवत नाहीये. त्याच्यामध्ये आमिर खान आहे बघा. काय नाव आहे. पाणी फाउंडेशननी ते गाणं बनवलंय. आता मला त्याचं नाव नीट नाही आठवत आहे. अरे यार, तोंडावरती आहे माझ्या, नाव येत का नाही मला अजून पण नाव नाही. ठीक आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला त्याचं नाव काय आहे. काय नाव आहे बरं. त्या पाणी फाउंडेशननीच गाणं केलं ते, त्याच्यामध्ये नागराज सरांनी डिरेक्ट केलंय. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मला आठवलं पुढे तर मी सांगतो. ठीक आहे, आपण पुढे बघू.
ज्यांनी पण कोणी ह्या सिनेमाचं जे काय कॉस्ट्युम केलेलं आहे ते अतिउत्तम आहे. कास्टिंग तर अतिउत्तम आहे, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही, पण कॉस्ट्युम जे केलंय ते खरंच 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 चांगलं केलंय. जसं सफाई कामगार असतात किंवा ज्या आपल्या सामान्य माणसं, सर्वसामान्य माणसं जी असतात ती ज्या पद्धतीने राहतात त्याच पद्धतीचे कपडे आणि तसंच त्यांनी प्रॉपर वर्णन केलेलं आहे. वा, क्या बात आहे. आणि बघू आपण पुढे. क्या बात आहे. मनोज यादव यांचं गीत आहे, सुंदर सुंदर. या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये. क्या बात आहे मित्रांनो, हे वापरलंय आणि की यांचं टॅलेंट वाया जाऊ देऊ नये. बघा, सफाई कामगार जे असतात ना, बघा त्यांच्यात पण काहीतरी टॅलेंट असतं, पण त्यांना त्यांच्या कामाभावी, फॅमिली अभावी ते त्यांना ते करता आलं नसतं. कोणात गाणं बोलण्याचं टॅलेंट असतं, तर कोणात बघा डान्सचं असतं, तर कोणाचं शिक्षण अपुरं राहिलेलं असतं. हा सिनेमा त्याच गोष्टीवरती आधारित आहे, त्या सत्य घटनेवरती आधारित आहे. ऐकू आपण पुढे. बंधन तू घे धावून. क्या बात आहे. आनंदी जोशी गायिका, म्हणजे अजय सरांबरोबर आनंदी जोशी, म्हणजे दोघांनी मिळून हे गाणं गायलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. ऐकू पुढे. आज तुझ माहेरी कुशीदा स्वप्ना. क्या बात आहे. बघा, काही यांनी कसं दाखवलंय बघा. एका साईडला कोणतरी खूप मोठी लोक आहेत, त्यांच्या कंपनीची असतील, अदरवाईज आणखी कुठल्या गोष्टीची असतील, आणि या साईडला दोन सफाई कामगार. म्हणजे ही एक बोलतो ना, प्रगतीकडे झेप असण्याची एक गोष्ट आहे. बघू आपण पुढे आणखी काय आहे. मित्रांनो, जर मी कुठं चुकत असेल ना तर मला नक्की सांगा, की कमेंटमध्ये मला सांगा. आणि मुळात हे गाणं तुम्ही ऐकलं त्यानंतर हे गाणं कुठल्या गोष्टीशी रिलेट होतं ते पण तुम्ही मला सांगा. चल झेप तू घे जिद्दीची. क्या बात आहे मित्रांनो, जे ॲनिमेट जे केलेलं आहे मागे ते सुद्धा खूप जबरदस्त आणि सुंदर केलेलं आहे. मस्त फॉन्ट वापरलाय. बघू परत तेच ॲनिमेशन. क्या बात. वा. ह्या माणसाची जितकी तारीफ करावी ना तितकी मित्रांनो कमीच आहे. अजय सर, अतुल सर, अतुल यांच्या दोघांचं नाव जेव्हा एकत्र घेतो तेव्हाच काहीतरी भारी वाटतं. पण ही माणसंच ग्रेट आहेत. यांनी सैराट सारख्या सिनेमाला संगीत दिलंय, हे खरंच दोन हाताने यांना मी सॅल्यूट देतो. कारण हे मराठी इंडस्ट्रीमधले, मराठीच नाही तर तो पूर्ण आपल्या पूर्ण वर्ल्ड वाईडच यांना बोलावं लागेल की हे खरंच लेजंड आहेत. जे आहेत ना हे खरंच लेजंड आहेत. तो लेजंड आहेत, संगीतातले खरंच लेजंड आहेत. क्या बात आहे. ऐकू पुढे. तुझ्या यशाचा तूच विधाता. क्या बात आहे, क्या बात आहे. आता तुम्ही जर बघितलं मित्रांनो, आता ह्या ज्या 3, 1, 2, 3, 4 स्लाइड तुम्हाला दिसत आहेत, तसेच मागे तुम्ही परत मागे येऊन बघितलं तर तुम्हाला समजेल. मागे मेलचे स्लाइड होते 4 आणि इथे फिमेलचे स्लाइड आहेत. डिरेक्टरला ह्या खूप चांगल्या गोष्टी दाखवायच्या आहेत. म्हणजे त्यांना असं दाखवायचं की ज्या पद्धतीने ती माणसं झेप घेत आहेत त्याच पद्धतीने ह्या स्त्रिया पण झेप घेत आहेत. वा, क्या बात आहे मित्रांनो. हा खरा महाराष्ट्र आहे. मित्रांनो, जर तुम्ही नीट पाहिलं ना, ही थोडीशी फुटेज मागे घेऊन तुम्ही नीट पाहिलं तर या प्रत्येकाच्या हातामध्ये, कोणाच्या खिशामध्ये तुम्हाला हॉल तिकीट दिसतं. हा मूवी शिक्षणाला जास्त चालना देतो. ठीक आहे, बघू आपण पुढे. क्या बात आहे. महाराष्ट्र दिन 1 मे 2025 आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. क्या बात आहे. जे मी तुम्हाला आताच मित्रांनो सांगितलं की हा सिनेमा तुम्ही आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा आणि आल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला. हा हा हा, क्या बात. म्युझिक पण एकदम खूप छान. म्हणजे असं वेगळं नाही बोलता येणार, पण त्याला साजेस आहे. हा, हे बघा मित्रांनो, क्या बात आहे, क्या बात आहे. जे चप्पल घेऊन पळतायत ती त्यांची एक आस आहे की म्हणजे बोलतात ना
की एक आपल्याला एक काम करण्याची एक इच्छा असते आणि बोलतात ना स्फूर्ती असते की नाही आपल्याला एक करायचंच आहे. त्या पद्धतीने त्या डिरेक्टरनी ते सीन्स घेतलेले आहेत. बघू पुढे. क्या बात आहे. दिग्दर्शक शिवराज वायचळ. खूप छान. ह्या गाण्याच्याच एका गोष्टीवरून आपल्याला समजतंय की दिग्दर्शकाने किती मेहनतीने ही गोष्ट बनवली आहे. वरती सगळ्या महापुरुषांचा फोटो लावलाय. खूप छान, खूप मस्त, सगळं सुंदर आहे. फक्त महात्मा फुलेंचा एक फोटो पाहिजे होता. बाकी खूप छान आहे, मस्त आहे. बघू पुढे. क्या बात आहे. आता थांबायचं नाही. प्रॉपर एकदम मस्त. ग्राफिक्स पण अतिउत्तम केलेले आहेत. एकदम क्रिएटिव्हली बनवलंय. बघा ना, मागे अशी भिंत आहे आणि त्या भिंतीचा एक छोटासा असा माहिती का रंग आपण नॉर्मल असं हे गेलेला असतो नॉर्मल असं समजा, आणि त्याच्यावरती एक नाव लिहिलंय. जसं नेत्या लोकांचं नाही का सगळं लिहिलेलं असते, मी हे केलं मी ते केलं, त्या पद्धतीने त्याने ते बनवलंय. अतिउत्तम, खूप मस्त. तो पेन जो वापरलाय, वा, खूप छान. आता थांबायचं नाही. महाराष्ट्र दिन 1 मे 2025. क्या बात आहे मित्रांनो, क्या बात आहे. खरंच खूप छान सॉन्ग होतं. उत्कृष्ट दर्जाचं म्युझिक केलेलं आहे. आणि सगळ्यात म्युझिक आणि इतर सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त जर काय ह्याच्यात आवडलं असेल तर त्याचे लिरिक्स आवडले. खूप छान केलेले लिरिक्स, तोड लिरिक्स आहेत. खूप सुंदर आहे, मस्त आहे. अजय सरांचा आवाज तर त्याच्याबद्दल काय बोलावं, त्याच्याबद्दल रिव्ह्यू देणे इतका मी मोठा नाही. सिनेमा कसा असेल काय असेल हे 1 मेलाच आपल्याला माहिती पडेल. तर मित्रांनो बघा, तुम्हाला हे गाण्यातला कुठला सेक्शन जास्त आवडला, यातलं कुठले वर्ड्स जास्त तुमच्या मनाला भावले ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. सिनेमा बघून आल्यानंतर देखील मला कमेंट करा की तू आम्हाला जे सांगितलंस ते खरंच योग्य होतं. तर पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. तर आता मी तुमची सगळ्यांची रजा घेतो. तर आपल्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला स्फूर्ती देतो. तर असंच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू. तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासनं जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत मित्रांनो.